नागपूरच्या मिहान परिसरातील नामांकित आयटी कंपनीला कंपनीच्या स्वतःच्याच कर्मचाऱ्यांनी घात केला आहे। हेक्सावेअर टेक्नॉलॉजी कंपनीला तब्बल 4,83 लाखांचा फटका बसला आहे। जाणून घेऊया या हाय प्रोफाईल फसवणुकीचा सविस्तर तपास। नागपूरच्या मिहान भागात असलेल्या हेक्सावेअर टेक्नॉलॉजी या आयटी कंपनीला कंपनीच्या 7 कर्मचाऱ्यांनीच तब्बल 4,83 लाखांची फसवणूक केली आहे। सोनेगाव पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या FIR नुसार हे कर्मचारी ई कॉमर्स क्लायंटसाठी असलेल्या रिफंड प्रक्रियेत हेरफेर करून पैसे लाटत होते। ग्राहकांना रिफंड तर केला गेला, परंतु त्याच्याकडनं सामान परत घेतलं गेलं नव्हतं। हे लक्षात येताच कंपनीच्या क्वालिटी टीमने सखोल तपास केला आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये जयंत समीर दास, आदित्य वसंत डोंगरे, पियुष योगेश सोडारी, मुकेश कुमार, पवन प्रल्हाद चचाणी, अजिंक्य प्रदीपराव मेश्राम आणि सुरेंद्र कुमार हरिराम आगासे या 7ही कर्मचाऱ्यांविरुद्ध फसवणूक, विश्वासघात आणि IT कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या घोटाळ्यामध्ये आणखी कोणी सामील आहे का या तपासानंतर स्पष्ट होणार आहे। नमस्कार, सोनेगाव पोलीस स्टेशनला मिहान येथील हेक्सावेअर कंपनीच्या मॅनेजमेंटने तक्रार दिली की त्यांच्या कंपनीची साधारण 4 करोडच्या आसपास फसवणूक झाली। सदर कंपनी ही हेल्प बेस म्हणजे कस्टमर केअरचं काम करते। इतर कंपन्यांचे प्रॉडक्ट्स रिफंड किंवा प्रॉडक्ट पिकअप करून त्यांना रिफंड वगैरे देणे या संबंधाने कॉल घेऊन क्वालिटी प्रॉडक्ट चेक करणे वगैरे अशी ती मदत करत असते। तर त्यांना असं संशय आला की अनेक त्यांचे जे कर्मचारी त्याच्यातील बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या कंटिन्यू लॉगवर रिफंड अमाऊंट रिफंड केलेल्या प्रॉडक्ट दिसून येत आहे। इतके रिफंड का केले या संशयातून त्यांनी जेव्हा अकाउंट चेक केले असता जवळजवळ 4 ते 5 करोडचे रिफंड प्रॉडक्ट झालेले दिसून आले। त्यामुळे संशय पाहून त्यांनी सदर घटना ही डिसेंबर ते जानेवारीच्या दरम्यान घडलेली। त्यानंतर त्यांनी त्या कर्मचाऱ्यांना कमी केले। नंतर अकाउंट करून त्यांनी 5 तारखेला सदर प्रकरणात कंप्लेंट दिली आहे। सदर प्रकरणात नेमकं काय घडलेले आहे, रिफंड करून ते रिफंड अमाऊंट कुठे जमा झालेली आहे याबाबत तपास करू सध्या दाखल झालेला आहे आणि तपास सुरू आहे। या प्रकरणात किती आरोपी असू शकतात? काय 7 आरोपींचा तर कंपनीनेच त्यांच्या कर्मचारी दिलेले। 7 आरोपी सध्या कामावर नाही, त्यांना डिसेंबरच्या अखेरच कंपनीने कामावरून काढले होते। 7 आरोपी। एकीकडे डिजिटल इंडिया बोलतोय आणि दुसरीकडे डिजिटल विश्वासघात होतोय। IT क्षेत्रातील कंपन्यांनी आता सतर्क राहण्याची गरज आहे।